जय जिजाऊ. नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये सुट्टीच्या काही खास व्लॉगसोबत. सुट्टी म्हणजे सुरुवात असते वेगवेगळ्या आईच्या हातचे पदार्थ खाण्याची, आणि म्हणूनच आई माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत होती आणि माझं काम होतं ते शूट करणं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये, कारण माझ्या छोट्याशा बोटाचं खूप मोठं ऑपरेशन होणार होतं. आणि जाताना आम्हाला ही अशी गर्दी लागली. गर्दी संपली की गाडी अशी सुसाट पळवली की थेट हॉस्पिटलमध्येच पोहोचवली. मी छोट्याशा बोटाचं खूप मोठं ऑपरेशन झाल्यानंतर थोडंसं रडले आणि मग मला भेटली कॅडबरी. हा आहे आमचा सुंदर असा जास्वंदीचा वेल, आणि त्याच्यासोबत बोलता बोलता आम्ही पित होते चहा. लागलेलं असू दे, भूकंप येऊ दे, वादळ येऊ दे, पण आपलं पॅशन काही सोडायचं नाही. हे छोटंसं दुखणं बरं होण्यासाठी आता आईने सुरुवात केली रोज रोज दूध द्यायला, जे मला बिलकुलच आवडत नाही. आणि थोड्या दिवसात आम्हाला जायचं होतं माझ्या भावाला भेटायला, जो सध्या पुण्यात राहतोय, आणि त्याच्यासाठी आई बनवत होती छान छान गुलाबजाम. सकाळ सकाळ वाट धरून आम्ही थेट पोहोचलो पुण्याला. ही आहे माझ्या भावाची छान अशी रूम. त्याचा होता आज वाढदिवस, आणि स्वतःच्याच वाढदिवसाचा केक तो स्वतःच आणायला गेला होता, कारण तो केक मला खायचा होता. माझ्या व्हिडिओसाठी मी त्यांना थोडीशी ॲक्टिंग करायला सांगितली, पण ती पण त्याने नीट केली नाही. मग म्हटलं जाऊ द्या, सोडा, आपण केकच खाऊयात. ॲक्टिंग करून दमल्यानंतर त्या दोघांची चालू होती काहीतरी खुसर ज्यात त्यांनी मला थोडंही इन्व्हॉल्व केलं नाही, कारण ते दोघं आज खूप दिवसांनंतर भेटले होते, म्हणून त्यांना फारच महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करायची होती. त्यांचं चर्चा संमेलन संपल्यानंतर आम्ही त्याचा केलं बर्थडे सेलिब्रेशन. बर्थडे सेलिब्रेशननंतर माझ्या वाट्याचा केक खाऊन झाला, आणि नंतर त्यांनी सुरू केली केकची वाटणी. माझी छोटीशी ॲक्टिंग झाल्यानंतर आम्ही लगेच निघणार होतो घरी जायला, आणि मग त्याला बाय करत आम्ही निघालो घरी. माझ्या व्हिडिओमध्ये येण्याचा थोडा इंटरेस्ट नसताना खूप कष्ट करून दिलेल्या छोट्याशा स्माईलबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही घरी येताना खूप जोरदार पाऊस चालू होता. आणि मग येताना एका छान अशा ठिकाणी थांबून आम्ही मस्त असं जेवण केलं आणि परत निघालो पुढच्या प्रवासाला. तर मंडळी, हा होता माझ्या सुट्टीचा दुसरा आठवडा. तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन गमतींसह. तोपर्यंत हसत राहा आणि काळजी घ्या. जय जिजाऊ.